राज्यातील रेल्वे फाटकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 3 वर्षात राज्यभरात 145 रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचा संकल्प करण्यात आला असून भविष्यात रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र घडविण्याचे उद्दिष्ट असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूरच्या वर्धमान नगर येथील रेल्वे उड्डाणपूल आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की रेल्वे फाटकांवरील अपघात रोखण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर उड्डाणपूल उभारण्यास प्राधान्य दिले जात आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महारेल यांच्या माध्यमातून हे प्रकल्प राबविण्यात येणार असून महत्त्वाच्या रेल्वे क्रॉसिंगवर टप्प्याटप्प्याने उड्डाणपूल बांधण्यात येतील. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेतही मोठी भर पडणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने सहकार्य सुरू राहील असे सांगितले. पारडी परिसरातील उड्डाणपूल, आधुनिक भाजी मार्केट आणि स्पोर्ट्स क्लब यांसारख्या विकास कामांनाही गती दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील रस्ते व रेल्वे पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावून सुरक्षित आणि जलद प्रवासाची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. आपल्या देशामध्ये दरवर्षी रेल्वे फाटकाच्या मुळे 21,000 लोकांचा मृत्यू होतो आणि म्हणूनच आपण हा निर्णय केला की किमान महाराष्ट्र तरी रेल्वे फाटक मुक्त झाला पाहिजे. आणि मग यामध्ये रेल्वे मंत्रालयाने आम्हाला काही मदत केली, माननीय गडकरी साहेबांच्या मंत्रालयाने आम्हाला मदत केली आणि उरलेले जे रेल्वे फाटक होते त्या ठिकाणी उड्डाणपूल बनवण्याकरता महारेलच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय केला की राज्य सरकार कर्ज घेईल आणि हे सगळे उड्डाणपूल आम्ही पूर्ण करू, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये एकही रेल्वे फाटक वाचू नये, सगळीकडे रेल्वे फाटक मुक्त अशा प्रकारचं महाराष्ट्राचं चित्र आपल्याला तयार करायचं आहे. आणि त्या दृष्टीने आता रेल्वे फाटकाचे 80, 65 आणि इतर 80 असे 145 उड्डाणपुलांची व्यवस्था, त्याचा आराखडा आता महारेलने आम्हाला सबमिट केलाय. त्या आराखड्याला आम्ही मान्यता देतो आणि पुढच्या 3 वर्षामध्ये मला जयस्वाल यांनी या ठिकाणी आश्वस्त केलं आहे की महाराष्ट्रामध्ये हे 145 उड्डाणपूल हे आपण या ठिकाणी बांधून दाखवू. आणि अर्थातच कृष्णाभाऊ, याच्यामध्ये नागपूरचेही उड्डाणपूल आपण घेतलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांवरचा कोंबडा एकाच वेळी मी मारणार आहे. त्यात तुमचेही दोन्ही येतील, काळजी करू नका. आणि एखादा राहिला असेल तर टाकून द्या, तोही पूर्ण करून टाकू. पण आम्ही कोंबडा मारत नाही, आम्ही सही करतो. कोंबडा मारणारे वेगळे लोक आहे. गडकरी साहेब, आम्ही सगळे सही करणारे लोक आहोत. त्यामुळे योग्य सही करून हे काम देखील या ठिकाणी आपण निश्चितपणे पूर्ण करू. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.